येईल मी परत. हा, लवकर या. बाय बाय. जाऊ. हो हो, थँक्यू थँक्यू. कोल्हापूरवरून रात्री सगळ्यांचा निरोप घेतला आणि आता निघालो आम्ही कोइंबतूरसाठी. कोल्हापूरपासून कोइंबतूर टोटल 1007 किलोमीटर होतं आणि टोटल 15 तास आणि 20 मिनटं दाखवत होतं. तर आम्ही थोडंसं ब्रेक घेत गेलो, एकदम नॉनस्टॉप पण नाही गेलो, थोडं थांबलो मध्ये आणि मग गेलो. रात्रीची वेळ होती त्यामुळे थांबत गेलेलो. तर रात्रीचा बराच प्रवास पाहण्यासारखा होता, पण रात्र असल्यामुळे आम्हाला काही तेवढं सिनरी एवढी काय पाहायला नाही मिळाली. पण दिवसा जे आम्ही पाहिलं ते खूप सुंदर होतं. ते पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला दिसलंच. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्लॉगमध्ये मी कोइंबतूरला आता सध्याची लेटेस्ट ट्रिप मी घेतली होती आणि ती कसं एन्जॉय केलं मी, कुठून कसं गेले, मग कारनी गेले मी आणि मग माझा किती खर्च वगैरे आला त्याचा व्लॉग तर मी सेपरेट बनवेलच. बट ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी कोल्हापूरपासून ते कोइंबतूरपर्यंत मी काय केलं आणि किती छान सगळ्या गोष्टी तिथे आहेत हे सगळं या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. पूर्ण रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळ उजाडली होती. प्रवास करताना बऱ्याच वेळेला सकाळचं जो सनराईज आहे, सूर्य उगवतो आहे ते पाहायला बऱ्याच वेळेला मिस होऊन जातं. तर आज हे खुल्या डोळ्याने हे सगळं पाहिलेलं. छानपैकी मस्त गाणे लावले होते आणि खूप सुंदर अशा सकाळचा आनंद घेत प्रवास चालू होता. कोल्हापूरपासून जाताना बाय रूट आम्ही कोणत्या रूटने गेलो ते तुम्हाला सांगते. कोल्हापूर, त्यानंतर निपाणी लागलं, त्यानंतर बेळगावी लागलं, त्यानंतर हुबळी लागलं, त्यानंतर बेंगलोर पण लागलं आम्हाला जाता आम्ही बेंगलोर हायवेनीच गेलेलो. त्यानंतर उटी लागलं, त्यानंतर मला कोइंबतूर लागलं. टोटल 908 किलोमीटर असं कोल्हापूर ते कोइंबतूर दाखवत होतं. बट आम्हाला टोटल 1000 किलोमीटर जिथून आम्ही प्रवास स्टार्ट केला तिथून आम्हाला 1000 किलोमीटर दाखवत होते. जाताना इतक्या सुंदर सिनरी दिवसाच्या पाहायला भेटल्या. रात्रीचं हुबळीच्या म्हणजे त्या रोडला जाताना तर फार सुंदर दगडं वगैरे सिनरी खूप छान होती, पण ते आम्ही मिस केलं बिकॉज रात्रीचा प्रवास केलेला. बट दिवसा आम्हाला जे पाहायला मिळालं, लांबपर्यंत नारळाची झाडं, केळीची बाग हे खूप जागे पाहायला मिळत होतं. बऱ्याच ठिकाणी म्हणजे 80% तर नारळाची झाडं आणि केळीचे पानच मी जास्त करून पाहिले. माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं की मी कोइंबतूरला जावं आणि बाय कार ऑन रोड मला जायचं होतं. बाय फ्लाईट नव्हतं जायचं बिकॉज इकडून जाताना जी सिनरी आहे ती खरंच पाहण्यासारखी आहे. आणि इन्स्टाला मी असंच एक ग्रुप पाहिला होता जे सगळे मुलं कार घेऊन गेले होते. मला आठवत नाही एक्झॅक्टली मी कोणाचं पाहिलेलं, बट इन्स्टावरती रील एक आली होती आणि त्या टायमिंगला खूप मुलांच्या गाड्या होत्या, स्विफ्ट वगैरे चांगल्या गाड्या घेऊन पोरं पुण्यापासून कोइंबतूरपर्यंत गेले होते आणि फारच सुंदर म्हणजे त्यांचा तो रील होता. तर तेव्हापासून म्हणजे मी पहिल्यांदा कुठे पाहिलेलं ते हे मी तुम्हाला सांगायला आवडेल. आपण कुठे ना कुठे कोणाचं तरी कधी ना कधी आपल्याला कुठेतरी पाहण्यात येतच असतं. तिथून पुढे आपल्याला त्या गोष्टी माहिती होतात. तर मला कोइंबतूर हे देवाचं ठिकाण कधी कळालं पहिलं तर मी इंस्टाग्रामवरती बरेच वर्ष झाले, मला असं वाटतं की ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष झाले असतील, तेव्हा मी हे पाहिलं होतं आणि तिथून माझी इच्छा निर्माण झाली होती जायची आणि बाय रोड आणि कार घेऊनच. तर फायनली आता 2025मध्ये माझं ते स्वप्न पूर्ण होते. तर हा तो स्पॉट आहे, या स्पॉटबद्दल सांगायला आवडेल. इथे रात्री 6 नंतरनं 1 मिनटं जरी 6 वाजून 1 मिनटं जरी झालं तरी रस्ता बंद करतात आणि तो सकाळी 6 वाजताच चालू होतो. किती पण तुमचे असेल तरी असं सांगतात तिथे, आम्हाला पण एक्झॅक्टली माहीत नाही आहे. बट असं सांगितलं की 6 ते सकाळी 6पर्यंत रस्ता बंद असतो बिकॉज इथे डायरेक्टली रोडवरती प्राणी वगैरे रात्रीचे हत्ती, वाघ, सिंह वगैरे पण दिसतात असं ते सांगत होते. बिकॉज मग तुम्हाला रिस्क होऊ शकते किंवा रोडमध्ये प्राणी आले तर खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणून मग ते रात्रीचा रोड बंद करतात आणि बरेच रिस्की पॉईंट्स पण आहेत तिथे, त्याच्यामुळे त्यांचा तसा रूल आहे असं ते सांगत होते आम्हाला. सेकंड टाईम टू फिल पेट्रोल, दुसरी वेळी पेट्रोल भरण्याची. पहिला 8000चं टाकलेलं, आता पुन्हा 8000चं टाकतो आम्ही आणि आतापर्यंत आम्ही टोटल 700-900 किलोमीटर पार केले. फायनली आम्ही कोइंबतूरमध्ये पोहोचलो आणि आम्ही ईशा फाउंडेशनमधून एंटर केलं. याच्यावरती अजून एक मी डिटेल व्लॉग बनवणार आहे की ईशा फाउंडेशनबद्दल माहिती, त्यानंतर आदियोगींची काही माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने इथपर्यंत पोहोचू शकता, त्याचबरोबर किती खर्च तुम्हाला येऊ शकतो आणि मला किती खर्च आला
त्यानंतर पेट्रोलला किती पैसे लागले, रूम्सचं त्याचं टोटल किती कॉस्टिंग झालं, फूड वगैरे मला किती लागलं, ऑलमोस्ट त्याची कॉस्टिंग म्हणजे फक्त एक्सपेन्सवरती आयटिनरी जी असते त्याच्यावरती मी स्पेशल एक वेगळा ब्लॉग बनवेल. पण या ब्लॉगमध्ये मी काय केलं या ट्रिपमध्ये, मी कसा एन्जॉय केला किंवा मी कसं गेले, कुठे कुठे थांबले वगैरे, हे सगळे ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तो ब्लॉग सेपरेट असेल, सो तो पण मी लवकरच पोस्ट करेल. सो फायनली आम्ही एंटर केलं होतं ईशा फाउंडेशनमधून. एंटर केल्यानंतर ना आधी तर आम्हाला पहिलं कोणी सांगितलं नाही की पहिलं ध्यानलिंगमच्या इथे पाया वगैरे पडायचं असतं वगैरे, काहीच माहीत नव्हतं आम्हाला. आम्ही डायरेक्टली आतमध्ये गेलो. आम्ही पार्किंगच्या इथून आतमध्ये पाठवलं, तिथून डायरेक्टली आम्हाला तिकीट काढून पार्किंगला जा असं बोलले. आम्हाला वाटलं की ते जसं सांगते तसं माहिती असेल. सो मी काय चुका केल्या ह्या मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. पण आत्ता सध्या आम्ही इथून चाललो आहे पार्किंगच्या स्लॉटपाशी. आणि ही मूर्ती इतकी म्हणजे इतकी अप्रतिम आहे, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. ती डिवाईन फिलिंग काय असते तिथं गेल्यानंतरच तुम्हाला समजेल. मी कितीतरी वेळ त्या मूर्तीला पाहतच बसलेले, असे फोटो व्हिडिओ इतके काढलेत ना की असं वाटत होतं की पाहतच राहावं. हे आहे त्यांचं पार्किंग स्लॉट. भरपूर मोठं प्रशस्त असं पार्किंग आहे. त्या अचानक प्लॅन झाल्यामुळे आम्ही रूम बुक्स वगैरे काही केल्या नव्हत्या, पण त्याला भरपूर ऑप्शन्स आहेत, ते पण तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. हे आहे ईशा फाउंडेशनचं. हे अचानक गेल्यामुळे रूमची अवेलेबिलिटी नसल्यामुळे आम्ही आउटसाईडला रूम पाहिली. 2000पासून आउटसाईडला रूम अवेलेबल आहेत. आम्ही 2500ची रूम आम्ही घेतली होती आणि आम्ही रात्रभर पूर्ण प्रवास केल्यामुळे आम्ही थोडंसं रेस्ट घेतली. बरोबर 3:30 वाजता दुपारी जाग आली. मग संध्याकाळचा लाईट शोला आम्ही रेडी झालो आणि नाईट शो पाहायला, म्हणजे लाईटचा जो शो आहे तो पाहण्यासाठी आलो. बिकॉज तो बरोबर 7 वाजता चालू होता असं सांगतात. सो 7 वाजता तुम्ही पोहोचाच, पण डॉट 7ला तो लाईटचा शो चालू होत नाही. तर 7 वाजल्यापासून 7:20 त्यांची आरती वगैरे चालू असते आणि त्यानंतर बरोबर 7:16 किंवा 7:20 तो लाईटचा शो स्टार्ट होतो. तर इथे आलो होतो आणि भरपूर गर्दी होती, प्रचंड गर्दी. म्हणजे दिवसापेक्षाही जास्त रात्रीचा लाईट शो पाहायला प्रचंड गर्दी असते. आणि बऱ्याच भाविकांना सकाळी जे येतात त्यांना संध्याकाळपर्यंत नाही थांबता येत. काही टूरमध्ये आलेले असतात किंवा काही सेपरेट आले असतात, तर त्यांना संध्याकाळी दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं, त्याच्यामुळे ते लगेचच निघून जातात. बट रात्री इतकी गर्दी होती आणि इथे गेल्यानंतर कळलं की इथे फुटबॉलच्या, व्हॉलीबॉलच्या, परत कबड्डीच्या सुद्धा मॅचेस वगैरे चालू होत्या. तुम्ही बघू शकता इथं व्हॉलीबॉलच्या मॅचेस चालू आहेत आणि खूप छान प्रॅक्टिस चालू होती की मॅच चालू होती हे नाही कळालं, पण काहीतरी चालू होतं तिथे. इथे कबड्डीचं चालू होतं, नाही इथे पण व्हॉलीबॉलचंच चालू आहे. लहानपणी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायचो स्पोर्ट्सची तेव्हा जसं फील होता ते सेम फिलिंग मला आत्ता इथे सध्या असं जाणवलं. बिकॉज आम्ही पण अशीच प्रॅक्टिस करायचो. 9th स्टँडर्डला असताना मला आठवते वुमन कॉम्पिटिशनसाठी आम्ही चेन्नईला गेलो होतो, तेव्हासुद्धा तसा जो फील होता तो अगदी तिथे 2 सेकंदासाठी तो फील मला असं आठवल्यासारखं झालं सगळं. इथे बऱ्याच गोष्टींचे स्टॉल होते, अगदी काही गोष्टी विकायलासुद्धा होत्या. तूप आहे जसं की हे तूप विकायला होतं. बऱ्याच फूडचे स्टॉलसुद्धा होते जे साऊथ इंडियन फूड आहे स्पेशली ते तिथे. आणि लोक म्हणजे आपण कसं ना साऊथ इंडियन फूड आवडीने खातो महाराष्ट्रीयन असताना, तर ते लोक साऊथ इंडियन असताना साऊथ इंडियन फूडला जास्त प्रिफरन्स देऊन तेच गोष्टी जास्त खात होते. इतके सगळे लोक फक्त आणि फक्त लाईटच्या शोसाठी थांबले होते. आम्ही बरोबर 6:45 वाजता पोहोचलो होतो. सगळं फिरत आतमध्ये बरोबर आम्ही 7च्या दरम्यान आलो होतो. तर आम्ही पुढे गेलो. पुढे जाऊन प्रॉपर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण जसं पुढे जात होतं तसं खालून व्हिडिओ येत होता. जसं की एखाद्या थिएटरमध्ये गेलं तर खाली सीटवरती बसलं तर कसं खालून व्हिडिओ वेगळा दिसतो पिक्चर, तसं खाली जवळ जास्त गेल्यावरती खालून व्हिडिओ येत होते. त्याच्यामुळे मग पुढे गेलो. पहिलं एक असतं ना आपण एवढं लांब येतो तर जवळून पाहण्याचा आनंद वेगळा असतो, त्यामुळे मग मी पुढे गेली आणि पुढे जाऊन प्रॉपर तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्यांना हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. इतकी गर्दी असते तिथे आणि हे सगळे फक्त लाईट शोसाठी थांबलेले, म्हणजे अर्धा तासांचा जो आहे तेवढ्या ह्याच्यासाठी इतके लोक रात्रीचे थांबले होते. आणि थंडी इतकी नव्हती जशी आपल्या साईडला नॉर्थ साईडला वगैरे मिड साईडला जेवढी थंडी असते. डिटेल व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनलला सेपरेट पण टाकलाय लाईट शोचा सेपरेट व्हिडिओ मी YouTube चॅनलवरती पोस्ट केला, तर तो पाहायला विसरू नका. लाईटचा चालू सुद्धा फार सुंदर आहे स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत. तो व्हिडिओ अपलोड करण्याचं एकच कारण आहे की ज्या पब्लिकला ॲटलिस्ट ते व्हिडिओ पाहून तरी खुश होतील आणि ते व्हिडिओ दर्शन घेतील, समाधान लागेल. माझ्या YouTube चॅनल थ्रू बऱ्याच लोकांना हे म्हणजे माझ्यासोबतच तुम्ही ट्रॅव्हल करता असं तुम्हाला आता सध्या फील होत असेल, तो आनंद घेता यावा म्हणून. आता ही पूर्ण मध्ये जी गर्दी लागली तर तिथे खूप सुंदर असं हे आहे. तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकलो. बट फारच सुंदर, इतकं शांत. म्हणजे आदियोगींचा जो इतिहास आहे, प्रचंड गर्दी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि तिथे खूप जास्त डिसिप्लिन फॉलो केलं जातं. साऊथ इंडियामध्ये सगळ्याच ठिकाणी मला ते पाहायला मिळालं. त्यानंतर आम्ही डोसा खाल्ला.
आणि त्यांची देण्याची पद्धत पण अशी होती. सगळीकडे तिकडे सगळे लोक असेच खातात, त्यांचं ते स्टाईल आहे खाण्याचं. तसं आपल्या इकडे कसं बाऊल वगैरे सेपरेट टाकतात प्रत्येक गोष्टीला, तसं त्यांच्या इकडे सगळं मिक्स करून छान पद्धतीने एकजीव करून खातात. सो ही त्यांची स्टाईल आहे, त्याच्यामुळे त्यांचं वाढण्याची पद्धत पण सेम तशीच होती. आता दुसरा दिवस होता, सकाळ झाली होती. सकाळी आम्ही आलो. तर सकाळी मला तसा फोटो काढायचा होता. पुढे आदियोगींची मूर्ती आहे आणि मागे गाडी घेऊन गेलो होतो. ऑफकोर्स त्याचा छान फोटो व्हिडिओ झालाच पाहिजे म्हणून मग मी ती मूर्ती शोधत होते आणि एकच शॉप होतं. त्या शॉप इथं मूर्तीच्या समोरच जवळपास ते शॉप्स आहेत, तिथे तुम्हाला ही मूर्ती भेटून जाईल. 250 रुपयांना ही मूर्ती मिळाली. हेवी नव्हती अजिबात, एकदम लाईट वेट होती, त्याच्यामुळे इझी तुम्ही कॅरी करू शकता आणि गाडीमध्ये पण लावू शकता. मोस्ट ऑफ आपण दुकानामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा ती जी मूर्ती असते ती थोडीशी जड असते. मग तुम्ही जेव्हा डबल टेप किंवा 4mm टेप लावता तेव्हा कधी तो व्यवस्थित बसत नाही. तर तसं हे नव्हतं. ॲक्रेलिक जसं असतं तशी त्याची ही मूर्ती होती फायबरची, त्याच्यामुळे फार हलकी होती, अजिबात जड नव्हती. तर ही जशी बैलगाडी आहे त्याने लोक प्रवास करतात ध्यानलिंगमपासून. मग नंतर पहिलं ध्यानलिंगमला जातात लोक, कारण की तिथेच मेन एंट्री गेट आहे. बट आम्हाला कोणी सांगितलं नाही, आम्ही पण काही गोष्टी चेक नव्हत्या केल्या. डायरेक्टली आम्ही गेलेलो आणि माहीत नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट तिकडे गेलेलो, त्याच्यामुळे आमचं थोडंसं उलटं झालं. बट इट्स ओके. मग आम्ही 2 दिवस त्याच्यासाठीच थांबलो. मग आम्ही तर ही प्रत्येकाची राईड 20 रुपीज पर सीट असते आणि इथून जाताना पण आहे आणि तिकडून येताना पण आहे. बट आम्ही म्हटलं एवढं लांब आलो आहे तर एक साईड तरी आपण चालत जाऊयात, थोडंसं मग एन्जॉय करूयात कसं आहे जाताना काय गोष्टी आहे. तर ऊन भरपूर होतं. हायड्रेट राहण्यासाठी नारळ पाणी पिले, बिकॉज नारळ पाणी 40 डेजमध्ये रोजचं आपलं नारळ पाणी असतं, म्हणजे असतंच, बिकॉज नारळ पाणी फार आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवतं. त्यानंतर फूडचे स्टॉल बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील. मी तुम्हाला डिसिप्लिनच्या बाबतीत सांगत होते की फार जास्त डिसिप्लिन इथं मेंटेन केली जाते आणि सायलेन्स फार त्यांना महत्त्वाचं आहे, की शांतता ठेवा हे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असतं. ते पण न बोलता एका बोर्ड पेपरवरती लिहून ते सगळ्यांना दाखवत असतात की कीप सायलेन्स, मेंटेन द सायलेन्स असं. आणि दुसरी गोष्ट, अजिबात ढकलाढकली नाही, चला पुढे चला किंवा असं नाही का हे करतात, तसं बिलकुल पण नव्हतं. तर ती गोष्ट मला खूप जास्त आवडली. तर इथे आम्ही ध्यानलिंगमच्या आतमध्ये जाताना तुम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे. इथे तुमचं सामान इथे जसं आपण साईबाबांना गेल्यानंतर जसं सगळं सामान आतमध्ये घेऊन जाऊन देत नाही, लॉकरमध्ये ठेवावं लागतं तुम्हाला, तसंच सेम इथे पण आहे. उज्जैनला पण तुमचं मोबाईल अलाउड नाही आहेत बहुतेक, तुम्हाला आतमध्ये घेऊन जाऊन देत नाही. जसं लॉकर सिस्टम बऱ्याच ठिकाणी आहे तसंच इथे सुद्धा लॉकर सिस्टम होतं. तुम्हाला टोकन दिलं जातं आणि ते टोकन तुम्ही तिथे हे देऊन तुमचं काय सामान आहे ते PC-मध्ये त्यांनी पूर्ण व्यवस्थित हे करून ठेवतात, नोट करून ठेवतात आणि त्यानंतर तुम्हाला ते कुपन देतात. जाताना आम्ही या बैलगाडीचा सहारा घेतला. तर 20 रुपयाला पर तिकीट होतं आणि ह्यांना खाऊ घालायचं असेल तर 50 रुपयाला एक गोळा. तसे 2 गोळे मी यांना खाऊ घातले. आता हे सगळं छोट्या गोष्टी का सांगते, बिकॉज पब्लिकची डिमांड असते. नाहीतर मला कालच एका व्हिडिओवरती कमेंट आली होती की बाई किती बोलतेस, कशाला बोलतेस, कशाला हे सगळं सांगते, इन्स्टावरती जसं दाखवते तसंच मेकअपचं चुपचाप व्हिडिओ दाखव आणि चालती हो. म्हणजे ही कुठली भाषा झाली ना लोकांची बोलण्याची. एकतर्फे लोक 99% लोक असं बोलतात की सगळं डिटेलमध्ये सांगा, बिकॉज इन्स्टावरती आम्हाला काही डिटेलमध्ये बघायला भेटत नाही. तसं यूट्यूब चॅनलवरती सगळं डिटेलमध्ये पाहायला भेटलं की आम्हाला पण आयडिया येते आणि त्याच हेतूने आम्ही सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. यूट्यूबर असो किंवा क्रिएटर असो किंवा कोणताही कॉन्टेंट क्रिएटर असो किंवा एखादं रील्स बनवणं असो, तो जर काहीतरी एफर्ट्स घेऊन कुठलाही व्हिडिओ बनवते तर त्याचा अर्थ त्याच्या पाठीमागे त्याची मेहनतसुद्धा आहे आणि त्या एडिटिंग करायला पण भरपूर वेळ जातो. कधी काही चुकलेलं टाकता येत नाही, सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि त्याच्यातून पण एवढे एफर्ट्स घेऊन पण कोणी असं कमेंट केले ना तर मग मनाला पण वाईट वाटतं आणि असं वाटतं की यार आपण एवढं सगळं करतो पब्लिकसाठी आणि पब्लिक बाजू घ्यायचं सोडून ते उलटंच काहीतरी बोलतात. सिम्पल आहे ना, एखाद्याला गोष्ट आवडत नाही तर कशाला पाहतात. म्हणजे ह्यांचं बरं आहे, नावं ठेवतात आणि परत मग आपल्यालाच पाहतात. असो, लोकांचं कामच आहे बोलणं, आपलं काम आहे काम करणं, काम करत राहायचं. हे आहे त्यांचं पार्किंग. ईशा फाउंडेशनच्या ध्यानलिंगमच्या शेजारी जे आहे ते थोडंसं छोटं पार्किंग होतं तिथे, पण तिथे गाड्या लावून देत नाही. तिथे ज्या बस वगैरे असतात जसं PMT वगैरे आपल्या इथे, तसं त्यांच्या ज्या बसेस आहेत त्यांच्यासाठी ती जागा असणार आहे. सगळीकडे छान असं हिरवगार गवत आणि खूप छान मेंटेन केलं होतं. कचरा अजिबात नव्हता, धूळ पण अजिबात नव्हती आणि खूप छान पद्धतीने सगळं तिथलं वातावरण होतं. अजून डिटेलमध्ये एक व्लॉग येणार आहे, तो व्लॉग पण पाहायला विसरू नका. हा व्लॉग कसं वाटलं हे पण कमेंट करायला विसरू नका. अजून बऱ्याच गोष्टी आहेत या व्लॉगमध्ये, ते सुद्धा एंड पहा.
जसं ध्यानलिंगमच्या इथून पिकअप पॉईंट आहे तसंच ड्रॉपआउट पॉईंट त्यांचा आदियोगींच्या स्टॅच्यूपाशी होता. तर इथे उतरायचं आणि परत तुम्हाला आदियोगीपासून पुन्हा तिकडे जायचं असेल, या बैलगाडीची सवारी घ्यायची असेल तर तुम्हाला पुन्हा तिकीट काढून तुम्ही ते जाऊ शकता. तर लक्षात ठेवा, ईशा फाउंडेशनच्या इथून तुम्हाला एंटर केल्या ध्यानलिंगम जिथे आहे तिथे तुम्हाला पहिलं व्हिजिट करायचं आहे. खूप छान पीसफुल आहे तिथे वातावरण आणि तुम्ही मेडिटेशनसाठी तुम्ही आतमध्ये जाल तर ते खूपच जास्त भारी आहे, तर ते मिस करू नका. तर हा लाईटचा मेन सोर्स आहे, ज्याच्या याच्यातून रात्रीच्या स्टॅच्यूवरती लाईट्स पडतात आणि खूप छान लाईटचा शो होतो. याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकला आहे, तो सुद्धा पाहायला विसरू नका. आणि त्यानंतरनं आता वापस घरी चालले होते, म्हणजे माझी जिथे रूम बुक केली होती तिथे मी चाललेली. तर नंतर गर्दी वाढत जाते. ऊन जसं जसं खाली व्हायला लागतं तसं गर्दी वाढत जाते. बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे मी ते रेकॉर्ड करू शकले नाही आहे, पण माझा एक्सपिरियन्स मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचा आहे. मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. मी ध्यानलिंगममध्ये जेव्हा सगळ्यात पहिले स्टार्टिंगला गेलेली त्या टायमिंगला मी बसली होती एका जागी, कारण की ते मी नंतर सांगेल मी त्या जागी का बसले होते ते. तर तिथे मी बसली होती वाट पाहत कोणाशी तरी, आणि त्या टायमिंगला म्हणजे 20 मिनिट्सचं काहीतरी होतं. मी शांत बसले होते, खूप गारवा होतं तिथे, त्यामुळे मी बसले होते. सो महाराष्ट्रीयन क्राऊड पण होता, पण महाराष्ट्रीयन क्राऊड लांबूनच पाहायचा आणि ओळखायचे ते, पण मग बोलायला किंवा असं नाही का फोटोज वगैरे काढायचं जरी असेल त्यांना, तरी पण ते थोडंसं असं हे होतं ते की काय करायचं. त्याचं एवढं काही हे वाटलं नाही. पण तमिळनाडूचा जो क्राऊड होता, म्हणजे साऊथचा जो काही क्राऊड असेल त्यांच्या लँग्वेजवरून कळत होतं, तर ते साऊथ साईडचं असेल, त्यांचं एक 20-25 बायांचा ग्रुप. स्पेशलिटी एवढी भारी वाटली की रेड कलर घालून जास्त करून लेडीज होत्या. सो याचं काय लॉजिक किंवा रिझन असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की काय सगळ्या त्या स्त्रियांनी रेड कलर जास्तीत जास्त वेअर केला असेल. आणि मी हे सांगत होते की 20-25 जणींचा ग्रुप आला आणि मी पहिली तर घाबरली, म्हणलं आता बघ काय झालं बाबा एवढं लोक आले म्हणून. तर त्याच्यामध्ये एक आजी होती, तर ती आजी तमिळमध्ये काहीतरी बोलायला लागली. सो मला पहिलं, आणि आवाज फार बारीक होता त्यांचा, मला पहिलं काही समजलंच नाही की काय म्हणतात त्या. तर मी म्हणलं आता काय करू नाही का. तर मग मी असं केलं की नाही का, समजलं नाही मला, बट मी नेमकं चुकून असं केलं. तर त्यांना वाटलं मी बहिरी आहे की काय, म्हणजे मुकी बहिरी आहे की काय, काहीच बोलायला त्याने, बिकॉज मला त्यांची लँग्वेजेस येत नव्हती, तर मी तरी काय करू. मग त्यांच्यामध्ये एक माणूस होता, तो हिंदीमध्ये. सो मी बोललं की नो तमिळ. सो ते बोलले आजींना की तमिळ तेरी आता असं काहीतरी. ते तुम्हाला आठवलं तर चेन्नई एक्सप्रेस मधला डायलॉग त्या विलनचा का कोणाच तरी, ते गुंडा असतो त्याचा. तर त्याच्यानं कळलं की तुझं त्या आजींना असं सांगतोय तो माणूस की तमिळ येत नाहीये तिला, तमिळ तिची भाषा नाहीये. तर तो माणूस मला बोलला हिंदी इंग्लिश, तर मी म्हणलं येस. तर मग मी त्याला हिंदीमध्ये सांगितलं. त्यांनी मला विचारलं की कुठून येतो, तर मी बोललं मी पुणे महाराष्ट्राची, आय एम फ्रॉम पुणे महाराष्ट्र. तर ती आजी काय बोलत होती हे तुम्हाला कन्वर्ट करत होता इंग्लिश किंवा हिंदीमध्ये, आणि मी त्याला हिंदीमध्ये सांगत होते. जो मिक्स बोलत होता दोन्ही पण, इंग्लिश पण आणि हिंदी पण थोडं. सो त्या आजी मला असं म्हणत होत्या की नाही का, असं आपल्या इकडे कसं आजी असं चेहऱ्यावरती हात वगैरे फिरून तसं ते हात न लावता फक्त चेहऱ्याचं ॲक्शन करून असं त्यांना सांगत होते की खूप सुंदर आहे तू, खूप सुंदर आहे, खूप भारी आहे, म्हणून आम्ही तुला सगळे भेटायला आलो, तू जेवली का, असं मला ते विचारत होत्या. सो थिंग इज की, आणि त्याच नाही बऱ्याच रेड साडी घातलेल्या लेडीज जेवढ्या होत्या ना, बऱ्याचपैकी असा अनुभव आला की त्या पाहायच्या आणि स्माइल करायच्या, हेअरकडे पाहायच्या आणि एक नंबर असं आपण कसं करतो तसं सेम रिॲक्शन द्यायचं. तर ते मला एक खूप भारी वाटलं जेन्युइन. म्हणजे बोलायला घाबरत नव्हते ते लोक, बिंदास जे मनात असेल ते एकदम बोलून टाकायचे. ते एक गोष्ट मला खूप जास्त आवडली. आणि त्या आजींनी खूप भारी बोललं, ते पण मला मस्त वाटलं. आणि जेवली का हे पण विचारलं. सो अननोन पर्सनला तुम्ही म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला आवडते तर तुम्ही न घाबरता ती गोष्ट लगेच सांगताय की वाव मस्त. तर हे मला पहिल्यापासून वाटते, माझ्या स्टुडंट्सला पण माहिती आहे. सो तिथे ती गोष्ट मला खूप आवडली. आणि त्यानंतरनं जेव्हा आतमध्ये आम्ही ध्यानासाठी गेलो होतो ध्यानलिंगमच्या इथे, तर तिथे ना एक 10 मिनिट सगळे डोळे झाकून सगळे आईज क्लोज करून छान ध्यान लावतात, मेडिटेशन करतात. तर तिथे मी बसलेली, तर पूर्ण म्हणजे भरपूर गर्दी झाली होती. सो तिथे असं होतं की आतमध्ये येताना एक ग्रुप स्लॉट सोडतात आणि रिंग वाजली, त्यांची बेल असते, ती बेल वाजली की बाहेर येतात आणि ज्यांना बसायचं तेच अजून जास्त वेळ बसू शकतात. सो पहिला स्लॉट झाला आणि मला रिंग वाजलेली कळालंच नाही, म्हणजे मेडिटेशनमध्ये इतकं डीपमध्ये ते एकदम शांत डोकाने हे झालं होतं ना. तर पहिला बेल वाजली तेव्हा काय कळालंच नाही की टाईम ओव्हर झाला म्हणून, मी तशीच बसलेली. मग नंतर मग मला रिअलाईज झालं की आता आपण म्हणजे डोळे जेव्हा उघडले तेव्हा मी गेली बाहेर. बट इतकं
थंड आणि शांत होतं तो फील, आणि नेक्स्ट लेवल काहीतरी वेगळंच होतं. सो माझं तिथे जाण्याचा एकच हेतू होता की मी खूप वर्षांपासून, मला आता आठवत नाही कधी इन्स्टाला तो व्हिडिओ पाहिला होता, तेव्हापासून मला इथे येण्याची फार इच्छा होती. केदारनाथ मी 2000 म्हणजे ह्या वर्षी तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी कुठेही बाहेरच्या देशात फिरायला गेली नाही, फक्त दुबई सोडलं तर ते पण कामासाठी गेलेलो, काय फिरायला वगैरे नाही गेलो, तर कामामुळेच ते झालं. तर ह्या वर्षीचं टार्गेटच असं होतं की बाहेरच्या देशात जाण्यापेक्षा आपल्या इंडियामध्ये असे काय म्हणजे मनात असतात ना की इथे मला जायचंच आहे, तिथे मला जायचंच आहे, तर ते पॉईंट मला कव्हर करायचे होते. सो त्याच्यापैकी हा एक पॉईंट होता. सो मी केदारनाथ पण केलं, उज्जैन पण झालं माझं, त्यानंतर ना मी नाशिकचं त्र्यंबकेश्वर पण केलं, आणि त्यानंतर ना मी आता कोइंबतूरच्या इथे आली आणि इथलं पण दर्शन घेतलं. खूप सुंदर होता हा माझा एक्सपिरियन्स, आणि पूर्ण ब्लॉगमध्ये मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या. तरीसुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आता मी चालली आहे एका खास कारणासाठी. सो हा ब्लॉग तुम्हाला 2-3 महिन्याने पाहायला भेटेल, कुठे चालली आहे नक्की ते. सो याची काही घाई नाही आहे, तोपर्यंत स्टे ट्यून. आणि एक्सपिरियन्स बोलाल तर खूप सुंदर एक्सपिरियन्स होता, आणि वर्थ होतं इतक्या लांब येणं. कोल्हापूरची ऑर्डर झाल्यानंतर ना मी बँगलोरमध्ये एका कामासाठी आले होते, आणि तिथून पुढे मी तमिळनाडूला, हे कोल्हापूरच्या अजून 2 ब्राईड झाल्या, पण काही योग आला नव्हता, बॅचेस वगैरे चालू होते. पण आता कसं बॅच संपली, ब्राईड होती कोल्हापूरची ती झाली, नाशिकची ब्राईड झाली, पुन्हा कोल्हापूरची ब्राईड झाली, त्यानंतर ना इकडे येण्याचा योग लागला. आणि आता सुट्ट्या चालू आहेत, ब्रॅचेस पण संपलेल्या आहेत, त्याच्यामुळे इयर एंड 31st माझा छान इतक्या मस्त सुरुवात पण मी खूप चांगल्या गोष्टीने केली होती, आणि ह्या वर्षाचा एंड पण खूप चांगल्या गोष्टीने झाला. याच्यातच माझं नशीब आहे मी असं म्हणेल. आणि मी खूप हॅप्पी आहे बिकॉज पैसे कमवले किंवा पैसे असले तरी पण इथपर्यंत येण्याचे योग हे फार कमी लोकांना असतात. त्याच्यामुळे योग येणं हा फार महत्त्वाचा, आणि खूप लहान वयातच इतके छान छान जागी देवदर्शनाला जाण्याचा योग मिळतोय, हेच माझ्यासाठी खूप हे. तर माझा विजन बोर्ड 2024चा जो होता तो फायनली मी इयर एंडपर्यंत कंप्लीट केला. सो ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. आणि हे सगळं पब्लिक तुमच्यामुळेच झालेलं आहे. तुम्ही पब्लिकने माझी फॅमिली आहे, मी कायम सांगते. 2025मध्ये असे काही धमाके आहे जे पाहून तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही म्हणजे खूप ॲप्रिशिएट पण कराल, आणि खूप साऱ्या गोष्टींना तुम्ही एक्सेप्ट पण कराल, अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टींसाठी पण तयार राहा तुम्ही. तर येस, या वर्षाची शेवटची ब्राईड कंप्लीट करून मी माझं या वर्षाचं जे विजन बोर्डवरचं जे लास्ट ड्रीम होतं या वर्षाचं ते कंप्लीट केलं. अँड आता मी चालली आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात करण्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. तर मी आली होती कोइंबतूरला, आणि मी माझी गाडी घेऊन आली होती. माझी इच्छा होती की केदारनाथला पण माझी गाडी जावी, आणि कोइंबतूरला पण माझी गाडी घेऊनच आले. इथून पुढे साऊथला जाण्याचा, अजून केरळपर्यंत जाण्याचाही प्लॅन होता, बट Jan 1ला एक काम आहे मेकअपचं, त्याच्यामुळे मला तिकडे जाणं भाग पडतंय. सो आम्ही इथूनच परत जातोय वापस. सो स्टे ट्यून अँड लव्ह यू ऑल. खूप सारं प्रेम द्या, असंच प्रेम तुमचंही असू द्या. आणि आय नो तुम्हाला खूप सारे प्रश्नही पडले असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय. भेटूयात पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये.